कुठला मोमेंट असा आहे की ज्यावेळेला तुम्हाला जाणवलं किंवा लक्षात आलं की मी स्पीकर बनू शकतो? जसं तुम्हाला मी सांगितलं 2007 साली जेव्हा मी ड्रॉपर टू टॉपर ही जर्नी कव्हर केली. हं, लोकांना मी मदत करत होतो. लोकांच्या लाईफमध्ये मिरॅकल्स होत होते. त्यावेळी YouTube नव्हता. बरोबर. कालांतराने YouTube आला. YouTube आल्यानंतर मग काही ट्रेनर्स बद्दल मला माहिती मिळाली. जसं संदीप महेश्वरी असेल, हो, हो. विवेक बिंद्रा असेल. तर असे अनेक ट्रेनरचे व्हिडिओज बघायला लागलो आणि कळालं की हे सुद्धा करियर असतं. हं, हं, आणि लाँग स्टोरी शॉर्ट त्यावेळी माझ्या आयुष्यात एक ट्रेनर आले ज्यांचं नाव होतं महेंद्र देवळेकर. हं. तर महेंद्र देवळेकर यांचे बरेचसे सेमिनार्स मी अटेंड केले. त्यावेळी वेबिनार तर होत नव्हते 2014 साली. बरेचसे सेमिनार्स अटेंड केले. आणि मला कळालं की हे जे ट्रेनर आहेत, हं. ते तेच विषय मांडतायत जे मला माहिती आहेत. जे बरोबर. पुस्तकात सांगितलेले आहेत आणि जे मी वन टू वन मांडतोय. हो, हे फक्त लोकांसमोर मांडतात ब्लेझर घालून आणि मी ते वन टू वन मांडतोय. खरंय. आणि ते 3-4 वेळा अटेंड केल्यानंतर अक्षरशः तो कंटेंट पूर्ण तोंडपाठ झाला. कारण की ते पुस्तकात तर दिलेलंच होतं. स्वतः मी वापर सुद्धा केला होता आणि पाठ सुद्धा बऱ्यापैकी झालं होतं. सतत वन टू वन बोलून. आणि मग मी ठरवलं की आता आपण हे बोलायला सुरू करायचं.